मुंबईतील बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, जो कामोठे, पनवेल, नवी मुंबई येथील पारसनाथ ज्वेलर्स दुकानातून चोरी करून पळून गेला होता. 7 सप्टेंबरच्या रात्री कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनच्या पथकाने बोरिवली स्टेशनच्या परिसरात गस्त घालत एका व्यक्तीला संशयास्पद स्थितीत पाहिले. त्याची झडती घेतली असता आरोपीकडून 78 तोळे सोन्याचे दागिने, 13 लहान हिरे आणि 1,40,000 रोख रक्कम जप्त करण्यात आली. तपासात असे दिसून आले की आरोपीने 6 सप्टेंबरच्या रात्री कामोठे, पनवेल, नवी मुंबई येथील पारसनाथ ज्वेलर्स दुकानातून चोरी केली होती आणि तो राजस्थानला फरार झाला होता. परंतु फरार होण्यापूर्वी आरोपीला कस्तुरबा पोलिसांनी पकडले. आरोपीचे नाव करणसिंग नथुराम खरवार आहे. तो राजसंबंध राजस्थानचा रहिवासी आहे. कस्तुरबा पोलिसांनी आरोपी आणि जप्त केलेली मालमत्ता गुन्हे शाखा युनिट 3ला सोपवली आहे व पोलीस पुढील तपास करत आहेत. घेतलेलं असणार. अरे हे नाही सर, एक मिनट सर, इकडे बघा. सर, तुम्ही चालू ठेवा तुमचा मोबाईल. कटवेज बनवतोय. आता हे सगळे त्रास दिले बरं का मला. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी एक चांगली कामगिरी केली आहे सर. पूर्ण पडताळून काय अनंत चतुर्थीचा दिवस असल्याने हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गणपती विसर्जनाचा बंदोबस्त लावलेला आहे आणि त्यावेळेस आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की नवी मुंबईतून एका ज्वेलरी शॉपमधून चोरी करून एक इसम बोरिवली रेल्वे स्टेशनवरून राजस्थानला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत आमच्या डिटेक्शन स्टाफने नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचशी व्हेरीफाय केलं. इन्फॉर्मेशन ती बरोबर होती. आमच्या डिटेक्शन स्टाफने ती वर्कआउट केली आणि त्यांना संशयावरून त्यांनी एका इसमाला रेल्वे स्टेशनजवळ ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्या चौकशीमध्ये त्याने नवी मुंबईला ज्वेलर शॉपमध्ये चोरी केली असल्याचे सांगितले. म्हणून अधिक चौकशी कामी आमच्या डिटेक्शनचे PSI वायकोस, PSI शिंदे आणि स्टाफ यांनी त्याला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडे असलेल्या एका सॅकमधून त्यांनी ज्वेलरी, काही डायमंड सारखी दिसणारी खडे आणि कॅश अशी काढून पोलीस समोर हजर केली. व्हेरीफाय केलं असता ती जवळजवळ अंदाजे 78 तोळे सोनं होतं, काही डायमंड सारखी दिसणारे खडे होते आणि सुमारे 1,39,000 रुपयाची कॅश होती. असं टोटल 72 ते 74 लाख रुपयाची संपूर्ण ती रक्कम किंमत होती त्या सगळ्याची. तर ती सगळी पोलिसनी रिकव्हरी केली आणि नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचची माहिती शेअर करून ते आरोपी आणि ती ज्वेलरी त्यांना हँडओव्हर करण्यात येत आहे. सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय?
आरोपी आम्ही जी माहिती घेतली त्याप्रमाणे आरोपीने कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ज्वेलर शॉपमध्ये चोरी केली होती. आय थिंक पारस ज्वेलर शॉपमध्ये त्यांनी चोरी केली होती आणि ती चोरी करून तो राजस्थानचा मूळचा असल्या कारणाने तो राजस्थानला पळून चालला होता. त्याची आता बॅकग्राऊंड क्रिमिनल आहे किंवा काय याबाबत तपासामध्ये निष्पन्न होईल. तो त्या ज्वेलर शॉपमध्ये सुमारे 7 ते 8 दिवसापूर्वीच कामाला लागला असल्याची माहिती समोर येत आहे. सर, राजस्थानला जाऊन हे दागिने कुठे विकणार होते? हा तपासाचा भाग आहे. दागिने विकणार किंवा काय हे सगळं तपासामध्ये आता निष्पन्न होईल. आपण तो दागिने पैशाच्या लालसेनेच घेतल्यामुळे ते दागिने विकण्याची शक्यता होती. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.